नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निर्या या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत तर आजच हा पेपर झालेला आहे. पहा, एमपीएससी गट क चा हा पेपर झाला आणि या पेपर मधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर विचारले जाणारे आज आपण प्रश्न पाहणार आहे. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, पण हे प्रश्न इतके सोपे होते की कदाचित मला असं वाटतं की ही पोलीस भरती जी लेवल आहे त्या लेवलचे हे प्रश्न होते. आणि जे लाईव्ह आपण केलेले आहे त्याच्या अगोदर त्याच्यामधले हे जे आज प्रश्न आलेले आहे, बरेचसे प्रश्न तर लाईव्ह मध्ये मी घेतलेले आहेत. आणि दुसरी एक विशेषता अशी की आज जो आपण हा जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहे त्याच्यामधले गटक मधले जे काही प्रश्न आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे, तर त्याला आपण कुठेही सर्वात पहिले ते एकही सूत्र लावणार नाही. जेवढे हे 20 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एकही सूत्र लावणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला जास्त कॅल्क्युलेशनही आपण करणार नाही. दोन स्टेप मध्ये जे आहे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होतात. काही प्रश्नांना पेन घेण्याची आवश्यकता नाही, ते ओरलीही सॉल्व्ह होतात. अशा प्रकारचे ते प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त वेळ लागला असेल, बरोबर आहे, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि याच्यानंतर एक महत्वाचं, येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, ज्या काही एक्झाम एमपीएससी किंवा इतरच कुठल्याही स्पर्धा परीक्षा आहेत, तर हा पॅटर्न फॉलो होत असतो. तर तुम्हाला हे समजेल की हे प्रश्न कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर आहे. मग आता हे जे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे एमपीएससी गट क चा विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत, ते पण अत्यंत सोपी पद्धतीने. जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की हे प्रश्न कुठल्या लेवलचे होते किंवा याला लागणारा वेळ हा किती असायला पाहिजे. चला, पहिला प्रश्न जो आहे तुम्ही त्या ठिकाणी घेत आहे आणि प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला समजेल की याला डीआय म्हणतात, बरोबर आहे, डाटा इंटरप्रेशन. त्याच्यामधला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक माहिती दिलेली असते, त्याच्यावर एक प्रश्न विचारले जातात. तर काय दिलं, खालील स्तंभलेखावरून 1976 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले. काय म्हटलंय त्यांनी, कमी किती झालं, कुठून पासून, 76 पासून. बरोबर आहे, 76 पासून ते कमी किती झालं ते आपल्याला पाहायचं आहे. मग आता पहा, हे जे पहिलं वर्ष जे आहे ते कोणतं आहे, 76. वर्ष कोणतं आहे, 76. ठीक आहे, हे पहिलं वर्ष जर हे दिसत नसेल तर मी सांगतो, हे किती आहे, 1976. आणि शेवटचं किती आहे, 1980. बरोबर आहे, शेवटचं आहे 1980. मग आता काय करायचं असते, 3000वर किती झाले, 500. किती टक्के कमी झालं, 3000चं किती झालं, बरोबर आहे, पहिले होतं 3000, किती झालं, 500. म्हणजे याचा अर्थ कमी किती झालं, 2500. बरोबर आहे, कमी किती झालं, 2500. मग आपल्याला जे कमी झालं ते किती टक्क्यांनी कमी झालं ते काढायचं आहे. आता याला जर मला समजलं की 3000वर ते एवढं कमी झालंय, तर टक्केवारीमध्ये काढताना याला 100 वगैरे घेऊ नका. बरोबर आहे, किती होतं, पहिले 3000, कमी किती झालं, 2500 कमी झालं. बरोबर आहे, कमी झालाय 2500. शून्य शून्य कट करा, याला भाग द्या. कशाचा भाग जाईल, 5चा. 5 5 25, 5 30. याचा अर्थ आहे की 5/6, पहिले जर 6 भाग असेल तर आता किती, 5 भाग ते कमी झालं. मग हे फ्रॅक्शन तुम्हाला माहिती पाहिजे की 1/6 म्हणजे किती आहे, 16.66%. 1/6 म्हणजे किती आहे, 16.66%. मला कितीने गुणायचं आहे, 5ने. कारण एक भाग म्हणजे 16.66%, मला पाहिजे 5 भाग. आता मी ऑप्शन पाहिले तर मला समजलं 16 पंचे किती, 80. आणि 0.66 आहे म्हणजे हे 80 पेक्षा जास्त आहे. लॉजिकल उत्तर उत्तर किती असणार आहे, 83.33% हे आपलं उत्तर असायला पाहिजे. कन्फ्यूज करण्यासाठी एक ऑप्शन आहे 80, पण मला हे लॉजिकल कॅल्क्युलेशन करू नका. मला हे समजेल की 16 पंचे 80 होतात, पुढे 0.66 आहे, तर 80 पेक्षा जास्त उत्तर येणार आहे. याचं कॅल्क्युलेशन केलं तरी ते उत्तर किती येईल, 83.33 उत्तर येणार आहे. पहिला प्रश्न आपण पाहिला आणि हा अत्यंत सोपी प्रश्न होता, पहिला प्रश्न. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की पहिल्याच प्रश्नामध्ये त्यांची गडबड झाली. तर पहिला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता पुन्हा सांगतो. 3000 होतं 1976, बरोबर आहे, आणि 500 जे आहे ते कधीच आहे, 1980. कमी किती झाले, 2500. 2500 कमी झाले, शून्य शून्य कट केलं तर किती झाले, 5/6. मग आता मला माहित आहे की 1/6 म्हणजे किती आहे, 16.66 आहे. 16.66. तर मला एक भाग म्हणजे 16.66, 5 भाग म्हणजे किती,
5 गुणला तर 16×5 80 पेक्षा उत्तर समोर चाललं तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. इतक्या सोप्या पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह झाला असता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, एका चौरसाची बाजू किती टक्क्यांनी वाढवली? 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? पहिले तर कन्सेप्ट समजून घ्या. आता मी समजलं की एका चौरसाची बाजू 4 आहे. आता क्षेत्रफळ म्हणजे काय असते? बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, 4चा वर्ग किती झाला असता? 16. मग आता 4चे 25% म्हणजे किती? 1. ती जर वाढवली तर किती होईल? 5. 5चा वर्ग किती होईल? 25. बरोबर आहे. तर 16चे किती झाले? 25 झाले. 16चे 25 झाले तर 16 वर किती वाढले? 9. बरोबर आहे. 16 वर किती वाढले? 9. आता 16 वर 9 वाढले तर मग ते टक्के किती आहेत ते मला सांगायचं आहे. बरोबर आहे. ते किती टक्के आहेत? आता याला ही झाली एक कन्सेप्ट की अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. बऱ्याच वेळी याला सॉल्व्ह करताना बरेच विद्यार्थी काय करतात? 100. 100चे किती झाले? 125. मग 100चा वर्ग. बरोबर आहे. 100चा वर्ग किती आला असता? 10,000. आणि 125चा वर्ग किती? बरोबर आहे. मग इथं 12 आहे तर 12 गुणिला किती? 13. 5चा शेवटी आहे तर काय? 25. हे लॉंग मेथड यूज करतात. मग 12 गुणिला 13. 12चा वर्ग किती? 144. 144 अधिक 12 किती होतात? 156. तर किती झाले? 15,625. तर 1,000वर वाढले किती? 5,625. मग आता आपल्याला 10,000 आहे, या 10,000चे 15,625 झाले म्हणजे वाढले किती? 5,625. जर ते 1000 आहेत तर आपल्याला काय करावं लागेल? 2 संख्येनंतर पॉईंट द्यावं लागेल. तर उत्तर किती? 5,625. बरोबर आहे. उत्तर किती? 5,625. आता याला असंही सॉल्व्ह झालं असतं. पहा, जर समजलं तर 10 घ्यायचं आणि 12 पॉईंट किती घ्यायची? 5. पहा, त्याला व्यवस्थित समजण्यासाठी मी पुन्हा सांगतो. आता 2 पद्धतीने मी सांगितलं. लास्ट सांगतो की याला डायरेक्ट सॉल्व्ह कसं करायचं होतं. याला कधीही काय समजायचं? 10 आणि 25% 10चे किती? 25% म्हणजे 2 वेळा अर्धे. 10चे अर्धे 5, 5चे अर्धे 2.5. मग आता सांगा 10चा वर्ग किती? 100. बरोबर आहे. मग आता मला 12.5चा वर्ग पाहिजे. तर 5चा वर्ग किती? 25. बरोबर आहे. मग आता 12 गुणिला किती? 13. तर ते आपण पाहिलं किती येतात? 156. 2 संख्येनंतर पॉईंट. 100चे किती झाले? 156.25. म्हणजे वाढले किती? 56.25. तर ऑप्शन क्रमांक किती? 3. किती स्टेप लावले आपण? 2 स्टेप मध्ये उत्तर काढलं. फक्त वर्ग आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे होता. पुढचा प्रश्न पहा. मुंबई आणि गोवा रेल्वे या प्रकरणावरचा हा प्रश्न आहे. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर किती आहे? 540. 2 रेल्वे गाड्या कधी निघल्या? 7:30 वाजता. एकाच वेळी दोन्ही स्थानकाहून परस्पर विरुद्ध दिशेने येत आहे. म्हणजे ही जर या स्टेशनवरून या दिशेने येत आहे, दुसरी याला म्हणतात परस्पर विरुद्ध दिशेने येत आहे. त्यांचा वेग अनुक्रमे किती आहे? 60 आणि 35. म्हणजे ही एका तासात किती चालते? 60. दुसरी रेल्वे एका तासात किती चालते? 75. तर ही समजा हे टोटल अंतर आहे. तर ही 60 अंतर कापेल, ही 75 कापेल. एका तासात किती अंतर कापतात? 60 आणि 75 किती झाले? 135. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही मिळून ते 135 अंतर कापतात. मग आता 135 अंतर एका तासात ते कापतात. आपल्याला किती पाहिजे? 540. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करताना एवढं लिहायचं होतं, 540 भागीला किती? 135. मग आता जर तुम्हाला समजलं असेल तर 13.5 ची डबल किती? 26. बरोबर आहे. मग आता 26 आणि 1 27. 27 दुनी 540. म्हणजे या कशाने भाग जातो? 4नी भाग जातो. कशाने? 4नी. मग याचा अर्थ ते 4 तासानंतर भेटतील. 7:30 नंतर 4 तास समोर जा. किती येतील? 11:30. बरोबर आहे. किती येणार आहे? 11:30. पुन्हा पहा काय होईल? 1 तासामध्ये. बरोबर आहे. ते किती? एका तासामध्ये आपल्याला दिलं. उदाहरणार्थ पहा, जर तुम्हाला सांगितलं की हे अंतर आहे. बरोबर आहे. हे टोटल अंतर आहे. आता ही अंतर पहिली गाडी काय करत आहे? पहिली गाडी 60 अंतर जे आहे किलोमीटर ते कट होईल. याच्यामधलं हे 60 कट झालं. दुसऱ्या रेल्वे गाडीने हे किती? 75 कमी झालं. म्हणजे हे 60 आणि 75 टोटल अंतर एका तासात किती कमी होते? 135. 540 भागीला 135. आणि हे मला समजलं. हे असंही समजेल की 100 चूक किती? 400.
35 दुनी 70, 70 दुनी 140. कारण की मी हे का बरं कॅल्क्युलेशन सरळ केलं, मला हे समजलं की जे 11:30 न 7:30 नंतर येणारं उत्तर जे आहे ते मिनिटामध्ये 25, 24, 23 असं नाही आहे, तर हा सरळ भाग जाणारी ही संख्या आहे. म्हणून मला समजलं की हे मल्टिपल आहे. तर मला समजलं की हे 4च्या मल्टिपल मध्ये आहे. तर मला 4 तास फक्त त्या ठिकाणी समोर यायचं होतं. 7:30 पासून 4 तास मी समोर आलो. पुढचा प्रश्न पहा. एक दुकानदार काय करतो, छापील किमतीवर 25% सूट देतो. हा प्रश्न सर्वात जास्त कठीण वाटला बऱ्याच काही लोकांना. बरोबर आहे. मग याच्यावर काय करायचं होतं पहा. याला फ्रॅक्शनने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पहा. एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर किती टक्के सूट देतो? 25%. मग आता 25% म्हणजे काय? 1/4. 25% म्हणजे काय? 1/4. याचा अर्थ ही 4 जर छापील किंमत आहे तर 1 रुपया काय आहे? सूट आहे. म्हणजे 4 वर 1 रुपया सूट दिली तर 4 रुपयाची वस्तू तो किती रुपयाला विकेल? 3 रुपयाला. मग हे 4 काय आहे? 4 आहे छापील किंमत आणि त्यांनी वस्तू विकली कितीला? 3 रुपयाला विकली. मला वाटतं हे खूप सोपी आहे, समजलं असेल. 4 रुपयावर 1 रुपया सूट भेटली म्हणजे 4 रुपयाची वस्तू त्यांनी 3 रुपयाला विकली. छापील किंमत 4 आहे, विकली कितीला? 3 ला. आता त्याला किती झाला? 15% नफा झाला. आता मला सांगा 15% किती पैकी? 100 पैकी. याला जर भाग दिला तर 5 त्रिक 15, 20 पंचे 100. 20 रुपयावर नफा किती झाला? 3 रुपये. 20 रुपयावर 3 रुपये नफा झाला. म्हणजे मला समजलं की इथं जर खरेदी किंमत विचारली तर किती आहे? 20. त्यावर किती रुपये नफा झाला? 3 रुपये. म्हणजे विक्री किंमत किती आहे? 23. विक्री किंमत किती आहे? 23. आता मला हे माहित आहे की एकच वस्तू आहे तर याच्या विक्री किमती 2 येऊ शकत नाही. तर आपल्याला त्याला एक करायचं आहे. तर पहा, मला जसंही समजलं की या प्रश्नामध्ये छापील किंमत 23,000 आहे, तर मला लगेच आनंद झाला. का बरं? कारण मला समजलं की 23 प्रश्नातच आहे, तर याला जास्त कॅल्क्युलेशनचं काम नाही. 23 आणि 3 यांना जर सारखं करायचं आहे, कारण ही पण विक्री किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे, सारखं करायचं आहे तर या संख्येला 23 ने गुणा आणि या 23 ला काय करा? 3 ने गुणा. बरोबर आहे. मग 3 ने जर आपण वर गुणलं तर छेदामध्येही 3 ने गुणा आणि इकडे जर 23 ने गुणलं तर अंशामध्ये 23 ने गुणलं, छेदामध्ये मी 23 ने गुणलं. आता मला एवढं समजलं, इथं विक्री किंमत झाली 69, इथंही 69 झाली, ही झाली 60 आणि हे 23 गुणिला 4 छापील किंमत होती. तर मला छापील किंमत किती दिली? 23,000. या 23,000 जी छापील किंमत दिली तर मला समजलं ही किती पट आहे? 4 पट आहे. किती पट आहे? 4 पट. मग हे 20 त्रिक किती होतील? 60. म्हणजे याचा अर्थ ही 4 पट बनली आहे, तर याला कितीनी भागसाल? 4 नी. म्हणजे उत्तर किती? 15. तर याचा अर्थ 15,000 रुपये. पुढे शून्य आहेतच. बरोबर आहे. तर आपल्याला जर खरेदी किंमत विचारली तर ती किती होणार आहे? 15,000 रुपये ही उत्तर आहे. बरोबर आहे. आणि कारण की हा प्रश्न बऱ्याच लोकांना समजला नाही, तर मी पुन्हा एकदा त्याला एक्सप्लेन करतो पहा. 25% म्हणजे 1/4 हे माहित पाहिजे. 15% म्हणजे 320. हे कसे काढतात? तर हे 25% पहा, हे मूळ जर तुम्हाला हे माहीतच नसेल तर मग समजणार नाही. 25 एक 25, 25 चूक 100. 15 म्हणजे काय पहा, 15 भागीला 100. तर 5 त्रिक 15, 20 पंच 100. हे काढतात फ्रॅक्शन. मग आता एवढी जर सूट दिली 4 रुपयावर, हे 4 रुपये काय आहे? 4 रुपये आहे छापील किंमत. या 4 रुपयावर 1 रुपया सूट दिली तर वस्तू कितीला विकल्या गेली? 3 रुपयाला. आणि इकडे जर आपण पाहिलं तर वस्तूची खरेदी किंमत, बरोबर आहे, खरेदी किंमत वस्तूची किती आहे? 20 रुपये. त्यावर नफा किती झाला? 3 रुपये. म्हणजे इथं विक्री किंमत किती आहे? 23. आता मला सांगा की विक्री किंमत सारखी पाहिजे, सारखी कशी करसाल? आपल्याला 23 ने याला गुणावं लागेल. मग आता 23 ने जर अंशात गुणलं तर छेदामध्ये कितीने गुणा? 23 ने. इकडे जर 23 त्रिक मला पाहिजे तर इकडे 3 ने गुणा, म्हणजे याचा अर्थ इथंही 3 ने गुणावं लागेल. आता ही विक्री किंमत सारखी झाली, ही छापील किंमत, ही खरेदी किंमत. पण चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी प्रश्न सोपी केला एमपीएससी. का बरं? कारण 23,000 छापील किंमत आहे, म्हणजे हे किती पट आहे? 4 पट. आता ही संख्या जे काही येईल याला कितीनी भागावं लागेल? 4 ने. बरोबर आहे. मग 4 ने भागलं तर 4 पंच 20, म्हणजे 5 त्रिक किती? 15. मला समजलं ऑप्शन मध्ये तीन क्रमांकाचं उत्तर किती आहे? 15,000.
ही सर्वात सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला हा प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा असेल, फक्त तुम्हाला फ्रॅक्शन माहित पाहिजे. अदरवाईज ज्यांनी सॉल्व्ह केला असेल त्यांना माहित आहे की हे किती कठीण आहे. बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक आपण पाहिला 84. पुढचा प्रश्न पहा काय आहे. प्रश्न क्रमांक 85 आहे. आता याला कसं सॉल्व्ह करू शकतो ते आपण पाहू. प्रश्नामध्ये काय दिलं, एका संख्येची 4 पंचमांश. बरोबर आहे. मग आता मला सांगा, एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे याला काय म्हणतो आपण 4/5. बरोबर आहे. 4/5. 4/5 म्हणजे काय 4/5. मग आता हे जे फ्रॅक्शन आहे याला काय म्हणतात 80%. याला काय म्हणतात 80%. हे कुठून 80% येतात पहा. 100चे सारखे 5 भाग केले तर याचा अर्थ एक भाग कितीचा होते 20चा. 100चे सारखे 5 भाग केले तर एक भाग कितीचा येते 20चा. आणि हे किती भाग आहेत 4, म्हणून 20 चूक किती 80. तर या 4/5 बरोबर आहे. या 4/5 ला मी काय म्हणणार आहे बरोबर आहे, याला म्हणणार आहे 80%. 4/5 म्हणजे 80%. पुढे काय दिलं, एका संख्येचे 4 पंचमांश म्हणजे 80%. त्या संख्येच्या 60%पेक्षा कितीने जास्त आहे 10ने जास्त आहे. म्हणजे त्या संख्येच्या किती 60%पेक्षा कितीने जास्त आहे 10ने. कमी आहेत किंवा जास्त आहे म्हणजे तो त्यांच्यातला काय फरक. मग 4 पंचमांश म्हणजे 80% आणि त्या संख्येचे 60%. कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे तो फरक आहे. तर यांच्यातला फरक किती आहे 10चा आहे. टक्केवारी मधला जो फरक आहे तो कितीचा आहे 20चा. मला समजलं 20% म्हणजे किती आहे 10. आता मला विचारलं काय बरोबर आहे, ती संख्या कोणती. ती म्हणजे कोणतीही संख्या किती असते 100%. तर मला पाहिजे 100%. बरोबर आहे. तर 20 पंच 100 तर 10 पंच किती 50. याचा अर्थ ती संख्या कोणती आहे 50 आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. जर या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला, हा अत्यंत सोपी प्रश्न होता. ज्या लोकांना हे फ्रॅक्शन माहित आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न ओरली होता, म्हणजे याला पेन घ्यायचं काम नव्हतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. आणि कारण की पेपर झाल्यानंतर मला जे विद्यार्थी भेटले त्यांनी सांगितले की सर हा प्रश्न सोडून दिला, कारण की हा पूर्णपणे समजलाच नाही की काय. आता त्याला पहा किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते. ज्यांची प्रॅक्टिस आहे की नाही हा प्रश्न कसा सॉल्व्ह होते मी एका सेकंदात सांगतो पहा. 4 आणि 3 7 9 आणि 5 14. याचा अर्थ हे 7 आहे हे 14 आहे. तर 7 ला 14 कसं करायचं डबल करा. 8 9 आणि 8 किती 17. डबल केले 6 आणि 5 किती 11. बस हा प्रश्न असा सॉल्व्ह होतो. आता कसा आहे पहा. मिश्र धातू किती आहे ए आणि बी मध्ये. पहिल्यामध्ये काय तांबे आणि काय आहे जस्त. यांचं गुणोत्तर किती आहे 4:3 आहे. किती आहे 4:3. आणि दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ते गुणोत्तर किती आहे, हे ए आणि बी दिलं. 1 आणि 2च्या बदला ए आणि बी किती आहे 9:5 आहे. जोपर्यंत यांची बेरीज म्हणजे क्वांटिटी सारखी होत नाही ती त्यांची वाटणी किंवा त्यांचं आपण मिश्रण काढू शकत नाही. उदाहरणार्थ जर एक जमीन वाटायची असली 20 एकर आहे 20 एकर आहे ती सारखी वाटल्या जाईल. जोपर्यंत क्वांटिटी सारखी होत नाही तर ते मिश्रण करू शकत नाही. मला समजलं ही बेरीज किती आहे 7. 9 आणि 5 किती आहे 14. तर मला आता हे 14 आहे तर याला 14 बनवायचं आहे तर कितीने गुणसाल 2ने. 2ने गुणलं तर 4 दुनी किती 8 आणि 3 दुनी किती होतील 6. तर मी आता हे फक्त इकडे लिहितो पहा. 4 दुनी किती 8 आणि 3 दुनी किती 6. इकडे पाहिलं तर ते 14च आहे म्हणजे किती 9 आणि किती होईल 5. तर 9 आणि 8 किती 17. 5 आणि 6 किती 11. तर याचं उत्तर किती 17 11. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. आणि या अत्यंत सोपी प्रश्न जो आहे तो आपल्याला दिलेला होता. पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिला. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गामधील फरक किती आहे 112 आहे. त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. बरोबर आहे. आता मला सांगा पहिले तर हा 900 कशाचा वर्ग आहे 30चा. बरोबर आहे. मग ही विषम संख्या आहे का नाही. पहिले तर हे कट झालं. 625 कशाचा वर्ग आहे 25चा. बरोबर आहे. आता 25चा जर हा वर्ग आहे 5 आहे तर पुढे 27चा वर्ग 7 7 किती 49. बरोबर आहे. हा फरक कितीचा आहे 4चा. म्हणजे दुसरं उत्तर नाही. 729 कशाचा वर्ग आहे 27चा. बरोबर आहे.
मग आता 27चा वर्ग आहे तर पुढची विषम संख्या कोण आहे? 29. कारण दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गामधील फरक म्हटला. साती साती किती होतात? 49 म्हणजे 9 आणि नमनम किती होतात? 81. बरोबर आहे. 81 म्हणजे किती? 1. तर आपण याला 11 ही म्हणू शकतो. तर हा फरक कितीचा आहे? शेवटी 2चा आहे. मग आपल्याला फरक कितीचा आहे? 2चा दिला. तर याला काही उत्तर सॉल्व न करता आपल्याला उत्तर काढता आलं असतं. याचं उत्तर किती आहे? 27. म्हणजे याचा अर्थ किती? 729. बरोबर आहे. तर काय हा एका 10-15 सेकंदाचा हा प्रश्न होता. जर हे तुम्हाला समजलं तर. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. 88 नंबरचा प्रश्न आहे. आता याला बरेच लोक काय हे कॅल्क्युलेशन केलं असेल, वर्ग काढा. बरोबर आहे. ते करायचं काम. माझं म्हणणं आहे पॉईंट सोडून द्या. 11चा वर्ग किती? 121 वजा पॉईंट सोडून द्या. 1चा वर्ग किती? 1 भागीला पॉईंट सोडून द्या. किती आहे? 12. मग आता सांगा 120 मधून 1 गेला, सॉरी 121 मधून 1 गेला, किती उरले? 120 भागीला किती आहेत? 12. तर उत्तर किती असायला पाहिजे? 10. बरोबर आहे. आता जर उत्तर 10 आहे तर पॉईंट मागे पुढे होतील. उत्तर जर 10 आहे, उत्तर 10 कसं आलं? मी पॉईंट काढून टाकले. 11चा वर्ग 121, 1चा वर्ग 1 भागीला 12, 120 भागीला 12, उत्तर किती आलं? 10. मी असं समजलं की पॉईंट नाही आहे. मग आता 10 मध्ये मागे पुढे पॉईंट होतील, पण 10 हे उत्तर पाहिजे. म्हणजे हे दोन काय झाले? एलिमिनेट झाले. हे तर कट झाले. हे तर उत्तर नाहीच आहे 100%. उत्तर या दोघांपैकी असेल. बरोबर आहे. आता मला माहित आहे की 11चा पॉईंट 11चा वर्ग म्हणजे काय करतो आपण? 11 गुणिला 11. बरोबर आहे. 121 आलं तर 2 आणि 2 4 संख्येनंतर मला पॉईंट पाहिजे. बरोबर आहे. आणि इथं किती आहे? 2 संख्येनंतर आहे. बरोबर आहे. इथं आहे 2 संख्येनंतर. तर येणारा पॉईंट जो आहे तो हा 10 जो आहे या 10च्या डावीकडे येईल. हे 100% आहे. बरोबर आहे. 10च्या कुठे येईल? डावीकडे. कारण ह्या संख्या ज्या आहेत ह्या 10 आपलं उत्तर आलं, पण ह्या 10 नाही आहेत. ऍक्च्युअली जी मी ते 11 घेतली होती ती 11 नाही आहे. हे 2 संख्येनंतर पॉईंट आहे. इथंही 2 संख्येनंतर पॉईंट आहे. म्हणजे 10च्या मला 4 संख्येनंतर पुढे जावं लागेल. पहा. बरोबर आहे. आता हे 10 आहे. या 10ला जर मी अगोदर गेलो, बरोबर आहे. मग आता काय होईल पहा. 1 2 3 पॉईंट दिला तर पॉईंट नंतर जो आहे या शून्याची किंमत राहील का? नाही. तर त्याचं उत्तर किती? 0.1. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय? 1. बरोबर आहे. त्याचं उत्तर किती येईल? ऑप्शन क्रमांक 1. पुढे चला. सरळ व्याजाने प्रश्न काय दिला पहा. प्रश्न आपल्याला दिला सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात किती झाली? 5,600. व्याजाच्या दरात 3% वाढ केली तर त्याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होईल? आता याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येते. पहिली पद्धत पहा. 5,000 रुपयाचे किती झालेले आहेत? 5,600. किती झालेले आहेत? 5,600. आता मला समजलं की रक्कम जर किती वाढली? 3% वाढली. तर मला सांगा हे जे 5,000 आहेत याचा 1% किती आहे? 50. मला किती वाढवायची आहे? 3%. म्हणजे किती झाली? 150. बरोबर आहे. मग 3% जर मी रक्कम वाढ केली तर किती होतील? 150 वाढेल. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय दिलं? त्याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर एका वर्षाचं व्याज किती वाढेल? 150. तर 3 वर्षाचं किती वाढेल? 15 त्रिक 45 म्हणजे किती? 450. तर याच्यामध्ये फक्त किती प्लस करायचे होते? 450. बरोबर आहे. तर 5,600 अधिक 400 किती झाले? 6,000 आणि उत्तर किती येईल? 50. तर उत्तर 6,050 हे आपलं उत्तर येईल, जे की ऑप्शन क्रमांक किती आहे? 4. आता बरेच लोक याला सूत्र लावतील. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. मग याचे दोन सूत्र लावावे लागतील. दोन सूत्र लावण्यापेक्षा अत्यंत सोपी आहे. मला माहित आहे जो व्याजाचा दर असेल राहू द्या, तो किती असू द्या, त्यांनी उत्तर किती आलेलं आहे? 5,600 ही रास आहे. बरोबर आहे. मुद्दलवर काहीतरी व्याज भेटलं, मुद्दल अधिक व्याज असते, रास ही झाली रास. पण मला 3% वाढ, जे काही संख्या आहे तिथं आहे, व्याजाचा दर किती असू दे आपल्याला काही घेणं देणं नाही. मला फक्त 3% वाढ करायची आहे. मी 1% 3% जर काढले तर किती झाले? 150 एका वर्षाचे. 3 वर्षाचे किती? 450. तर उत्तर किती? 6,050 हे त्याचं उत्तर येईल. तर हाही एक मला असं वाटतं की अत्यंत सोपी प्रश्न होता.
पुढचा प्रश्न पहा. बरोबर आहे. आता या प्रश्नाला कन्सेप्ट जर समजली असेल तर हा अत्यंत सोपी प्रश्न आहे. मला सांगा 10 स्त्रिया, बरोबर आहे, हे कोणाबद्दल दिलाय? स्त्रियांबद्दल. 10 स्त्रिया एक काम किती दिवसात करतात? 7 दिवसात. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. आता मला जर हे समजलं की 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात आणि 10 मुले तेच काम किती दिवसात? 14 दिवसात पूर्ण करतात. मला जोपर्यंत यांचा रेशो म्हणजे यांची इफिशियन्सी ते एक पुरुष बरोबर सॉरी एक स्त्री बरोबर किती मुलं आहेत हे जोपर्यंत समजत नाही मला उत्तर काढता येणार. मी काय केलं, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. मग मुलं जर 14 दिवसात करतात, त्यांना जर 14 दिवसात काम करायचं असेल तर किती स्त्रिया लागतील? तर 7 दुनी 14, या 2नी कट केलं तर किती? 5. तर स्त्रिया किती लागतील? 5. आता पहा मला समजलं की 10 मुलं एक काम 14 दिवसात करतात. मला जर 14 दिवसात हे कोणासाठी आहे? मुलांसाठी. जर स्त्रिया 14 दिवसात जर काम संपवायचं असेल तर किती लागतील? 5. किती लागतील? 5. मग मला समजलं की 5 स्त्रिया 14 दिवसात एक काम करतात, तेवढंच काम 10 मुलं करतात. म्हणजे एक स्त्री बरोबर किती? 2 मुलं. बरोबर आहे. एक स्त्री बरोबर किती? 2 मुलं. तर मग आता मला इथं काय विचारलं होतं? 5 स्त्रिया आणि 10 मुलं. तर 5 स्त्रिया लिहिलं, बरोबर आहे. आता एक स्त्री एवढं काम कोण करते? 2 मुलं. तर 10 मुलं म्हणजे काय? 5 स्त्रिया. तर 5 आणि 5 किती स्त्रिया? 10 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मला ऑलरेडीच दिलं की 10 स्त्रिया ते काम किती दिवसात? 7 दिवसात. तर याचं उत्तर किती असणार मित्रांनो? 7च उत्तर आहे. बरोबर आहे. किती वेळ याला लागायला पाहिजे होता? कारण की हा महत्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अडचण आली. तर मी एकदा पुन्हा त्या ठिकाणी ते लिहितो. पहा, मला इथं लिहितो मी स्त्रिया. हे काम कोणासाठी आहे? स्त्रियांचं. आणि हे काय आहे? मुलांचं. आता मला एवढं समजलं 10 मुलं एक काम किती दिवसात करतात? 14 दिवसात. तर मला हे पाहायचं आहे की 14 दिवस जर स्त्रियांनी काम केलं, ते काम जर 14 दिवसात पूर्ण करायचं असतील तर किती स्त्रिया लागतील? कसं काढेल मी? पहा, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. जर हे काम 14 दिवसात करायचं असेल तर किती स्त्रिया लागतील? 7 दुनी 14, बे पंच 10. म्हणजे ते काम जर 14 दिवसात पाहिजे असेल तर स्त्रिया किती लागतील? 5. म्हणजे 5 स्त्रिया एक काम 14 दिवसात करतात. तेच काम जर मुलं 14 दिवसात करतील तर मुलं किती लागतात? 10. म्हणजे मला समजलं 5 स्त्रियांनी एवढं काम कोण करतात? 10 मुलं. म्हणजे यांचा रेशो किती आहे? 1:2. बरोबर आहे. एक स्त्री जेवढं काम करेल तेवढं काम कोण करतात? 2 मुलं. हे जर मला माहित आहे तर प्रश्नाकडे चला. 5 स्त्रिया आणि आहे म्हणजे अधिक 10 मुलं. तर 10 मुलं म्हणजे काय? 5 स्त्रिया. तर 5 आणि 5 10 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील? तर मला पहिले प्रश्नातच दिलं की 10 स्त्रिया एक काम किती? 7 दिवसात पूर्ण करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 7 हे उत्तर असायला पाहिजे. कन्सेप्ट जर समजली असेल तर हा अत्यंत सोपी प्रश्न होता. बरोबर आहे. पुढचा प्रश्न जो आहे 91 नंबरचा तो आपण पाहणार आहोत. तर मला असं वाटतं की हा उत्तर येईल. बरोबर आहे. हाही प्रश्न उत्तर याला काही पेन घ्यायचं काम नाही. 120 पानांच्या पुस्तकाचा 306. 306 म्हणजे काय? 6तला 3 म्हणजे अर्धा. अर्धा भाग वाचला तर पुस्तकाचे किती पाने वाचलेली नाहीत? अर्धे वाचलेली नाही. 120 चे अर्धे किती? 60. तर उत्तर किती? 60. तर प्रश्न मी तो घेत नाही. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत. मग आता प्रश्न यालाही वेळ जो आहे तो लागायला नाही पाहिजे. पहा काय दिलं? थँक्सला काय म्हटलं त्यांनी? SKNTH. तर मला समजलं हा यस शेवटचा, नंतर के आणि नंतर एन. पहिले 3 काय आहेत? हे उलट केले. बरोबर आहे. हा यस शेवटी आहे तर तो पहिले घेतला, के सेकंड लास्ट आहे तो घेतला आणि मग हा लास्टला थर्ड आहे एन घेतला. तर आपल्याला काय पाहिजे? स्टुपिड कसं लिहितील? तर मग हे पहिले 3 जे आहेत ते क्रमाने घ्या. पहिले कोण पाहिजे? डी. ठीक आहे. नंतर आय. दुसरा डी आहे. तिसरा कोण पाहिजे? पी. तर DIP पाहिजे. बरोबर आहे. तर हे ऑप्शन सोडून तिघांमध्ये कोण आहे? DIP आहे. तर ठीक आहे. हे तिन्ही उत्तर येऊ शकतात. पुढे मग आता हे SKN हे असेचे असे लिहिले. पुढे काय लिहिलं? TH. म्हणजे सुरुवातीला जे 3 होते ते ऍज इट इज लिहिले. जसे होते तसेच्या तसे. मग सुरुवातचे 3 कोण आहे? STU आहे. तर इथं कोण आहे? STU नाही आहे.
बरोबर आहे, इथंही STU नाही आहे, इथं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती 2. बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर किती, ऑप्शन क्रमांक 2. तर मला असं वाटतं पेन न घेता तुम्ही फक्त पाहिलं असतं तरी तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं असतं. प्रश्न क्रमांक 93 आपण पाहला. बरोबर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक किती आहे, 94. तर या प्रश्नामधला डाटा जास्त आहे आणि अशा प्रश्नांमध्ये जेव्हाही नातेसंबंधामध्ये कठीण प्रश्न देतात आणि याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जास्तीची असते, अशा वेळेस एक काय करायचं, सर्वात पहिले काय विचारलं ते पाहायचं. मला विचारलं काय, दीप्ती आणि कोमल यांचे नाते विचारले. बरोबर आहे, नातं कोणाचं विचारलं, दीप्ती आणि कोमल यांचे नातं काय. मग आता पहा, राणी आणि सुरेश काय आहे, एक जोडपं आहे. बरोबर आहे, राणी आणि सुरेश हा मेल आहे, हे फिमेल आहे आणि यांचं काय झालेलं आहे, लग्न. राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती, बरोबर आहे, यांच्या मुली आहेत. मेधा आणि दुसरी मुलगी कोण आहे, दीप्ती. बरोबर आहे, तर दुसरी मुलगी आहे दीप्ती. मला समजलं की दीप्ती प्रश्नात विचारलाय, तिथपर्यंत आपण आलो. आता कोमल प्रश्नामध्ये आली म्हणजे उत्तर आपल्याला काढता येईल. तर पुढे पाहावं लागेल काय, मेधा आणि दीप्ती अशा दोन्ही मुली आहेत. दीप्तीचे लग्न कोणासोबत झालं, अनुराग सोबत. या दीप्तीचं जे लग्न झालंय ते कोणासोबत झालं, अनुराग सोबत झालेलं आहे. बरोबर आहे, तर हा अनुराग कोण आहे, एक मुलगा आहे. मग अनुराग सोबत झाले, अनुराग झाले, जो कोणाचा मुलगा आहे, गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. बरोबर आहे, ठीक आहे, कारण गरिमा आणि तुषारचा आपल्याला प्रश्नामध्ये सध्या काही घेणं नाही, तर लिहू नाही. निधी ही अनुरागची मुलगी आहे आणि मी पाहिलं की इथं कोमल आहे आणि हे इथं आले. कोमल ही कोण आहे, अनुरागची बहीण आहे. हा जो अनुराग आहे याची कोण आहे, ती बहीण. बरोबर आहे, याची आहे बहीण. मग मला कोणाचं नातं पाहिजे, दीप्ती आणि कोमलचं. तर अनुरागची पत्नी कोण आहे, दीप्ती. अनुरागची कोण आहे, बहीण. बरोबर आहे, कोमल कोण आहे, बहीण आहे, कारण दिलेला आहे पहा, कोमल ही अनुरागची बहीण आहे. मग ही कोमल आहे. मग आता एकाकडे अनुरागची बहीण आहे कोमल आणि दुसरीकडे अनुरागची पत्नी आहे दीप्ती. तर यांचं नातं काय असायला पाहिजे, फक्त हे ऑप्शन जे इंग्लिश मधले घेतले आहे. बरोबर आहे, तर त्याचं उत्तर काय, सिस्टर इन लॉ अँड ब्रदर इन लॉ. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला पहिलं जर आंट पॅटर्नल, बरोबर आहे, म्हणजे काय, पॅटर्नल म्हणजे आत्या. बरोबर आहे, आंट आपल्याला पॅटर्न, ब्रदर्स डॉटर ते येणार नाही, सिस्टर सिस्टर त्या बहिणी येणार नाही. बरोबर आहे, डॉटर मदर म्हणजे ती मुलगी आणि आई येणार नाही. तर तुझा ऑप्शन काय, ऑप्शन क्रमांक 2. इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये जे नाते सांगतात, बरोबर आहे, तर ते थोडासा वेगळं असते. सिस्टर इन लॉ म्हणजे काय होईल, बरोबर आहे, वहिनीलाही आपण म्हणू शकतो. सालीला जे आहे, बरोबर आहे, ते काय म्हणू आपण, कारण की पत्नीची बहीण. बरोबर आहे, त्याच्यानंतर जर दीर असेल तर त्याला काय म्हणू आपण, ब्रदर इन लॉ. बरोबर आहे, तर आणि साला असेल तर त्याला म्हणतो. तर याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा, पुढचा प्रश्न दिला आपल्याला, प्रश्न दिलेला आहे की आधी घरापासून उत्तरेकडे, तर हे त्याचं घर आहे. बरोबर आहे, इथून कुठं चालला तो, उत्तरेकडे चालला, तर या डायरेक्शननी तो चालला, उत्तरेकडे चालला. काही वेळानंतर तो उजवीकडे वळला, असा जात आहे आणि उजवीकडे वळला, तर या डायरेक्शननी तो वळला, उजवीकडे वळला. आणि थोडे पुढे जाऊन तो डावीकडे वळला. जर तो असा जात आहे तर डावीकडे म्हणजे कुठं, वर. बरोबर आहे, नंतर तो डावीकडे वळला म्हणजे या डायरेक्शननी तो जात आहे, पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर, म्हणजे असं समजू हे 1 किलोमीटर आहे, चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला. तर आता तो असा जात आहे. बरोबर आहे, तर तो डावीकडे वळला म्हणजे या डायरेक्शननी तो सरळ जात आहे, अशा प्रकारे. बरोबर आहे, आता तो कोणत्या दिशेने जात आहे, जिथं डाऊट आला तिथं काय करायचं, प्लस. बरोबर आहे, हा मी प्लस केला, तर ही डायरेक्शन पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर कोणत्या डायरेक्शननी जात आहे, पश्चिम. बरोबर आहे, मग आता सांगा याच्यामधलं पश्चिम काय आहे, तर आपल्याला इंग्लिश मध्ये आहे. बरोबर आहे, साऊथ आणि नॉर्थ, उत्तर दक्षिण हे तर नाही. बरोबर आहे, ईस्ट और वेस्ट, तो कोणत्या दिशेला जात आहे, तो वेस्टला त्या ठिकाणी जात आहे. बरोबर आहे, कोणत्या दिशेने जात आहे ते आपल्याला विचारलं. पुढे पहा, आपल्याला सरासरीचा हा प्रश्न दिलेला होता, याला पेन घ्यायचं काम नाही. राम, श्याम व जॉन, बरोबर आहे, किती लोक आहेत, 3. यांच्या 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती आहे, 16 आहे. मग 16 सरासरी आहे, किती लोक आहेत, 3. बरोबर आहे, 16 किती, 48. त्यांच्या वयाची बेरीज, हे जर आज आहे तर आजच्या किती, 5 वर्ष अगोदर त्यांच्या वयाची बेरीज किती होती, 48. कारण किती लोक आहे, राम, श्याम आणि जॉन, 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी 16 होती.
5 वर्षानंतर वयाची सरासरी काय होईल? म्हणजे मला किती पुढे जायचं आहे? 5 वर्ष. तर 5 वर्ष आजपर्यंत इथून पुढे म्हणजे किती वय वाढवायचं आहे? 10. तर 10, 10, 10 3 लोक आहेत तर किती वाढेल? 30. 40 अधिक 30 किती होतील? 78. बरोबर आहे. तर त्यांचं वय किती असणार आहे? 78. पण मला विचारलं काय? त्यांच्या वयाची सरासरी विचारली. ही तिघांच्या वयाची सरासरी आहे. तर याला कशाने भाग द्यावा लागेल? 3ने. 3 दुनी किती? 6. 1 उरला 18. 3 सक किती? 18. म्हणजे माझं उत्तर किती असणार आहे? 26. बरोबर आहे. तर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल? 26 वर्ष ही त्यांच्या वयाची सरासरी असेल. बरोबर आहे. माहिती गोळा करतो तर हा मॅथ्स रिझनिंगचा प्रश्न आहे. पुढे पहा. आपल्याला काय दिलेला आहे? प्रश्न आपल्याला दिलेला आहे नंबर सिरीजचा. 170 चे 197 झाले. किती वाढले? बरोबर आहे. 27. किती वाढले? 27 वाढले. 3 हे आणि पुढे 26. 26 आणि 3 किती वाढले? 29. बरोबर आहे. पुढे 26 आणि 24 50 होतात. 24 अधिक 7 म्हणजे किती वाढले? 31. तर मला समजलं पहिले वाढले 27 कारण 120 ते 197 27 वाढले. हा 3 जर दिला तर हे झाले 200 आणि पुढे 26. 26 आणि 30 किती? 29. 24 अधिक 7 म्हणजे किती झाले? 31. 27 29 31. पुढे किती वाढेल? या सगळ्या कोणत्या आहेत? विषम संख्या आहेत. 27 29 31. पुढे किती वाढू शकतात? 33. बरोबर आहे. 33 जर वाढतील तर 257 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? 33 प्लस केलं. आता मला समजलं की 7 आणि 3 किती होतात? 10. शून्य त्या ठिकाणी यायला पाहिजे. शेवटी एकाच ठिकाणी शून्य आहे म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. हे अशाच प्रकारचे सोपे प्रश्न विचारलेले आहे. बरोबर आहे. पुढे पहा. प्रश्न दिला आहे 99चा. बरोबर आहे. या ठिकाणी काय उत्तर येईल हे आता आन्सर की आल्यानंतर आणखी क्लिअर होईल. पण सध्या ज्या प्रकारे तो दिला मला सर्वात जास्त हिंट कोणी दिली? बी नी. बरोबर आहे. शेवटी कोण आहे? बी. तर आता याच्यामध्ये मला समजलं की ऑप्शन मध्ये मी पाहिलं की पहिल्या ठिकाणी कोण आहे? बी आहे. पहिल्या ठिकाणी बी आहे. तर मला समजलं की पहिल्या ठिकाणी बी आहे आणि इथून मला ही कन्सेप्ट क्लिअर झाली. कशी क्लिअर झाली पहा. 2 ए नंतर काय आला? 1 बी. बरोबर आहे. आता इथं शेवटी बी आहे तर मला समजलं ही लॉजिक काय असू शकते? 2 ए नंतर 1 बी. 3 ए नंतर काय येईल? 1 बी. 4 ए नंतर काय येईल? 1 बी. तर इथं 5 ए नंतर 1 बी येईल म्हणजे इथं कोण पाहिजे? ए. बरोबर आहे. तर रिकाम्या जागी काय येईल? बी 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 आणि ए. बरोबर आहे. मग मला बी 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 ए पाहिजे. तर मी पाहिलं की ऑप्शन मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये काय आहे? बी 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 आणि ए. शेवटचा प्रश्न पहा काय दिलं. बरोबर आहे. आता या संख्या मालिकेमधून आपल्याला ओळखायचं आहे की काय? 3.75 चे किती झाले? 5. वाढला किती? 1.25. बरोबर आहे. 4 आणि 5. 5 चे 6.25 म्हणजे वाढला किती? 1.25. 6.25 आणि 25 दिले तर झाले 650 अधिक 1 म्हणजे इथंही किती वाढला? 1.25. बरोबर आहे. आणि इथं शेवटी 7.5 पावणे 9 झाले म्हणजे 25 दिले तर 75. तर इथंही किती वाढला? 1.25. तर मला समजलं 1.25 जे आहे ते वाढत आहे. मग आता 0.25 दिला तर हे किती झाले? 9 आणि 1 किती झाले? 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक काही 4. 8.75 मध्ये मला किती वाढवायचे होते? 1.25 वाढवायचे होते. 8 आणि 1 9. बरोबर आहे. 75 आणि 25 100 म्हणजे 1 तर किती झाले? 10. तर ऑप्शन क्रमांक काय? 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येईल. तुम्ही जर पाहिलं असेल की जर कन्सेप्ट क्लिअर असतील या 20 पैकी 20 मार्क तुम्हाला भेटायलाच पाहिजे. बरोबर आहे. किती भेटायला पाहिजे? आउट ऑफ मार्क तुम्हाला मॅथ्स मध्ये त्या ठिकाणी भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट जे गट क ची परीक्षा देताना जी एक भीती असते की मॅथ्स मुळे आपल्याला टाइम पुरणार नाही किंवा वेळेची जी अडचण येते ती आपण पाहिलं की कशी सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करता आले असते. उलट 20 मिनिटही त्याला लागले नसते आणि बाकी इतर जे विषय आहे गट क मधले तर त्याला कमी वेळ निश्चित लागतो. सर्वात जास्त वेळ लागतो मॅथ्सला. ती एक अडचण दूर झाली की वेळ कमी लागला. दुसरी गोष्ट आउट ऑफ मार्क मिळाले त्याच्यामुळे जो कट ऑफ लागेल त्या कट ऑफ साठी मॅथ्स जो आहे
तो तुमचा हुकुमचा एक्का ठरू शकते. म्हणजे जो असा विषय की जे तुम्हाला कन्फर्म मार्क आहे तो कुठला ठरणार आहे? मॅथ्स. जे आपण पाहिलं की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. सगळ्या बेसिक कन्सेप्ट वरचे प्रश्न होते आणि याच्यामधले बरेचसे प्रश्न जे अगोदर आपण लाईव्ह घेतलाय त्या लाईव्ह मध्ये आपण हे प्रश्न बरेचसे घेतलेले आहे. जर ते तुम्ही लाईव्ह चॅनलवरचे पाहिले नसतील तर ते एकदा लाईव्ह पहा. बरोबर आहे. त्यानंतर लवकरच जी सिरीज आम्ही घेऊन येत आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट असतील. इव्हन याच्यापेक्षा ते डिफिकल्ट लेवलची सिरीज असणार आहे जी आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. ठीक आहे. तर मला असं वाटते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, वाटलं असेल की ह्या खूप शॉर्ट ट्रिक आहे आणि ह्या परीक्षेसाठी आता तर तुम्हाला ते कामा पडतीलच की कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे. भविष्यातही तुम्हाला जर असा पेपर असला तर निश्चितच ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा म्हणजे व्हिडिओला शेअर करा. इथेच थांबतो. धन्यवाद.